नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शेतकरी कर्जमाफीतील त्रुटी दूर करा. खार बंदिस्ती फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. शिवसेना उभाटा गटाची मागणी. नुकतेच शिवसेना उभाटा गटाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन दिले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 मधील त्रुटी दूर करून सर्वसमावेशक कर्जमाफी लागू करावी, तसेच खार बंदिस्ती फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पेड विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूरस्थिती, वाढता उत्पादन खर्च, अपुरा हमीभाव आणि कर्जबाजारपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाची कर्जमाफी योजना ही अनेक शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते. मात्र अटी शर्तींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभांपासून वंचित राहत आहेत. शासनाने कर्जमाफीसाठी निश्चित केलेली कट ऑफ तारीख रद्द करावी. कर्जमाफीची मर्यादा 2 लाखांवरून वाढून संपूर्ण कर्जमाफीचा विचार करावा आणि कोणतेही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांचा योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील खार बंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी शेतात शिरून हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. या नुकसानीसाठी शासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. खार बंदिस्तीची दुरुस्ती व कायमस्वरूपी संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, अविनाश म्हात्रे, नरेंद्र गावंड, चेतन मोकल, योगेश पाटील, सुलतान साठी, दर्शना जौके यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हजर होते. शिरकी, बोरी, कोळवा या विभागातली खार बंदिस्ती फुटली आहे. मोठ्या प्रमाणात बळीराजाने शेतीची मशागत केलेली आहे, परंतु खार बंदिस्ती फुटल्यामुळे खारा पाणी बऱ्याच प्रमाणात ह्या शेतीत आल्यामुळं आता बळीराजाची पेरणीची वेळ आली, परंतु खाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना उभाटा गटाचे प्रसाद भोईर, समीर म्हात्रे आणि त्यांची सर्व कार्यकारिणी आज प्रांत अधिकाऱ्यांना भेटले. त्याचप्रमाणे जो कर्जमाफी आहे ती सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी त्यांनी निवेदन दिलंय. नक्की काय निवेदन आहे आणि त्यांची काय मागणी आहे ते आपण ऐकणार आहोत. भोईर साहेब, काय नक्की मागणी आहे आणि काय निवेदन आपलं आहे? अहिल्यादेवी कर्जमुक्ती शासनाने नुकतीच जाहीर केली. यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 असं आश्वासन देत निवडणुका जिंकल्या. परंतु 2 वर्षानंतर त्यांनी जी काही कर्जमुक्तीची घोषणा केली किंवा जे धोरण जाहीर केले त्याच्यामध्ये अनेक अटी शर्ती आहेत, त्याच्यामध्ये अनेक कट ऑफ टाकलेले आहेत, सगळे तारखांचे मेळ घातलेले आहेत आणि ज्याच्यामुळे सर्वसामान्य जो शेतकरी आहे तो मात्र या कर्जमुक्तीपासून वंचित राहतोय. त्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. मुळात आता जी काही आर्थिक डबघाई या देशाची आणि राज्याची चालू आहे, महागाईचं जे काही ब्रह्मराक्षस सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभं राहतोय, याच्यातून शेतकऱ्यांना दिलासा देवा हा उद्देश शासनाचा असायला हवा होता, परंतु यातून कोणताही असा उद्देश साध्य होत नाही. मुळात तुम्ही WTO सारख्या जे काही आंतरराष्ट्रीय धोरण आहेत त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडून इथल्या शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार न करता त्यांना एका अन्यायकारक स्पर्धेमध्ये तुम्ही झोकून देता आणि मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला कोणताही हमीभाव देत नाही. त्याबरोबर जे काही बदलतं वातावरण आहे त्याच्यामुळे अवकाळी पावसामुळे वगैरे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. या सगळ्या दुष्टचक्रातून शेतकरी बाहेर पडत नाही आणि अशात जेव्हा कर्जमुक्ती देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र शासन अनेक जाचक अशा अटी शर्ती घालतोय. ज्यावेळी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा कुटुंब प्रमुख बनून जी काही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंमलात आणण्यात आली होती ती सर्वंकष होती आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना ती कर्जमाफी देण्यात आली होती. सर्वसामान्य जनतेची आजही तीच मागणी आहे की तशाच प्रकारची कर्जमुक्ती आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी की जेणेकरून शासनाचा एक मदतीचा हात या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि त्यासोबतच अत्यंत जिव्हाळ्याचा असा रायगड वासियांचा एक विषय आहे की
घाटावरती म्हणा किंवा मराठवाड्यात विदर्भामध्ये जेव्हा अवकाळी पाऊस होतो किंवा इतर कोणते नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी सरसकट आणि भरमसाठ अशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. परंतु इथे शासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे इथे खाण बंदिस्ती नादुरुस्त होतात. त्याचं खारं पाणी शेतीमध्ये जाऊन अनेक शेकडो एकर हजारो एकर जमीन नापीक होते. त्या बाबतीत मात्र आम्हाला कोणतीही शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांची फार मोठी मागणी आहे की या आपत्तीला देखील शासन निर्मित आपत्ती म्हणा पाहिजे तर नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणता येत नसेल तर, परंतु अशी आपत्ती जाहीर करून आम्हा शेतकऱ्यांना देखील ती नुकसान भरपाई मिळावी आणि त्याचा लाभ कर्जमाफीच्या रूपाने आमच्या शेतकऱ्यांना देखील मिळावा ही अशी मागणी आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे मुद्दे सर्वसामान्य जनतेच्या वतीने शासनाच्या कानावर कसे जातील याची त्यांनी व्यवस्था पाहावी. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.